अरे तो माणूस डोक्यावरती काय घेऊन चाललाय, काय समजतंय का? आणि हा दुसरा माणूस पण डोक्यावरती घेऊन चाललाय काहीतरी, काय ओळखतंय का? सोयाबीन वाटतंय का रे? हा बरोबर ओळखलं, सोयाबीनच आहे ते. मित्रांनो, आपल्या सोयाबीनची ना आता काढणी सुरू आहे. आपलं सोयाबीन आता मॅच्युअर झालेलं आहे आणि काढणीच्या स्टेजमध्ये होतं, तर आपण ते आता काढायचं काम चालू आहे. त्यासाठी आपण काय केलं की एक वाशिमवरून टोळी बोलवलेली आहे. 7 माणसांचीच टोळी आहे. त्यांना आपण उक्त सोयाबीन काढण्यासाठी दिलेलं आहे. 5,000 रुपये प्रति एकरमध्ये ते सोयाबीन आपल्याला काढून त्याचा ढीक करून देणार आहेत. आता ते काढायचं कसं चालू आहे बघा. ते सोयाबीन आहे ना, विळ्याच्या माध्यमाने ते काय करतात, ते सगळं कापून एका ठिकाणी ढीक करतायत. तो सगळा ठिकठिकाणी ढीक करून घेत आहेत आणि सगळं अशा प्रकारे त्यांनी आपलं सगळं सोयाबीन काढून दिलेलं आहे. ठिकठिकाणी ढीक करून घेतलेत. आता ऊन होतं त्याच्यामुळे आपण ते वाळवून घेणार आहे. थोडा वेळ वाळवून दिल्यानंतर सगळे एकत्र गोळा करून देतील ते, आणि मग आपण ते सगळं करणार आहे. आता एकत्र गोळा करण्यासाठी त्यांनी काय केलं की एक गोणी घेतली, जी मधून कट केली आहे, आणि त्याच्या 2 कोपऱ्याला 2 दोऱ्या बांधलेल्या आहेत. आता तुम्हाला दिसत असतील की त्या दोऱ्या बांधलेल्या आहेत, आणि ते दोऱ्याच्या मग ते लगेच सोयाबीन त्यावरती टाकून ते बांधून घ्यायचं. आणि ते सगळं बांधलेलं ते आता डोक्यावरती घेऊन एका ठिकाणी सगळं ढीक करणार आहेत. आता तो माणूस बघा कसा आहे ना, सगळं ते घेऊन चाललेलं आहे डोक्यावरती. ते घेऊन जायला सोपं पडावं त्यासाठी त्यांनी केलेला तो जुगाड आहे. आणि अशा प्रकारे ते जाऊन सगळे एका ठिकाणी ढीक करतायत, आणि तो सगळं त्या ठिकाणी त्यांनी ढीक करून घेतला. पण विषय असं झाला की थोड्या वेळाने लगेच आभाळ आलं. आता तुम्हाला दिसत असेल की आभाळ आलेलं आहे, एवढं पावसाची शक्यता दिसल्यावरती जी लगेच कागद घेऊन आली. आणि आता म्हणलं पटकन आपण कागद घातला पाहिजे, नाहीतर आपलं जेवढं सोयाबीन झालेलं आहे भिजलं तर सगळं नुकसान होईल. मग पटापट सगळा आपला कागद ह्याच्यावरती घालून घेतला. पण खालून थोडंसं उघडं राहिल्यामुळे झालं काय की आपल्याला परत दुसरा कागद घेऊन यायला लागला. पिवळा ताडपत्री दिसतोय तो दुसरा कागद घातला, आणि अशा प्रकारे आपण 2 कागद घालायला लागले. पाऊस, आणि तुम्हाला दिसत असेल की आता पाऊस लगेच सुरू पण झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सोयाबीन काढून घेतलंय. आता ते झाकून ठेवलंय, पण उद्या आपल्याला लगेच त्याची मळणी करून घ्यायची. तर उद्या बघूयात